हॉटेल टाकून ठेवले, भाजी नाही ना, स्वयंपाक नाही. आता काय करावे, कोण आणून देणार आहे भाज्या? आता गिऱ्हाईक पण यायला सुरुवात होईल. चल बाई, मी जाऊन आणते भाज्या. भाजी घ्या, भाजी, ताजी ताजी भाजी. हा भाजीवाला, मावशी कशा दिल्या भाज्या? हे सगळं काही फक्त 500 रुपयाला. बरं मग द्या सगळंच. लय ताजी ताजी हाय. सकाळीच झाडावरनं तोडून आणल्यात सगळ्या भाज्या. हो, ताजीच दिसतीये ना मी, म्हणून तर मी घेते. चला ना लवकर, आम्हाला भाज्या द्या. आम्ही हॉटेल टाकले, गिऱ्हाईक येतील. बरं बाई, तुम्ही पण हॉटेल टाकलंय वय? हा, मग या तुम्ही आज रात्री जेवायला. बरं बरं, येतो. धरा तुमची भाजी. घ्या ना तुमचे पैसे, 500 रुपये. ए दीदी ये ना पटकन, अगं स्वयंपाक करायचा आपल्याला. अगं आले. आलीस का? ये मग लवकर, करू लाग मला. मी सगळे मांडून ठेवले आहे. चला तर रील बनवत स्वयंपाक करूया. नमस्कार मित्रांनो, माझे नाव वैष्णवी. आज आम्ही हॉटेल उघडले आहे. हॉटेल म्हणजे सारंगी प्युअर व्हेज. तर चला सुरू करूया. चला, आपली पहिली रेसिपी आहे प्युअर व्हेज थाळी. तर ह्या सगळ्या मी भाज्या घेतलेल्या आहेत पहिले. तर मी ह्या भाज्या सगळ्या धुवून घेतलेल्या आहेत. थाळीमध्ये पहिल्यांदा असतं पनीर टिक्का, म्हणून आज आपण बघणार आहोत पनीर टिक्का. तर हे पहिल्यांदा घेतले आहेत मी 2 पनीरचे पीस. आणि हे आपण खिसून घेणार आहोत. तर आपण हे पनीरचे पीस खिसून घेतलेले आहेत. तर पहिल्यांदा आपण गॅसवर कढई तापून घ्यायची आहे. तर पहिल्यांदा आपण तेल टाकणार आहोत. आता हे तेल तापलेलं आहे आणि आपण ह्याच्यात पनीरचे पीस टाकून घेऊन हलवून घेणार आहेत. आता ह्याच्यात आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ, थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी पनीरचे मसाला. आता आपण ह्याला मिक्स करणार आहोत. आणि आता हे छानपैकी मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत थोडंसं विनेगर. आणि हे थोडंसं विनेगर आणि ह्याच्यात आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत. आणि ह्याच्यात थोडंसं मसाला आणि थोडासा काळा मसाला. आणि आपली पनीरची भाजी छानपैकी झालेली आहे, हे पाहू शकता तुम्ही. आता ही आपण काढून घेणार आहोत. पनीरची भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आणि आपण तोपर्यंत इथे कैरीची चटणी बनवून घेतली आहे. याच्यात हळद, मीठ, लाल तिखट आणि कैरी आहे. आपण हेही काढून घेऊया. आता आपली पनीरची भाजी आणि कैरीची चटणी तयार आहे. आता आपण चपात्या बनवून घेऊ. आणि हे आपण चपात्या घेतलेल्या आहेत. आणि आपण पराठाही करणार आहोत. त्या पहिल्यांदा आपल्याला ही नॉर्मल चपाती पाहिजे आणि ह्याच्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तेलाशिवाय कोणत्या भाजीला चव आहे हो? आणि ह्याच्यावर आपण थोडा हळद टाकून घेऊया. भाजीची चव. आणि ह्याच्यावर आपण बनवलेला मसाला टाकून घेऊयात आणि छानपैकी याला रोस्ट करून घेऊयात. आता हे आपलं झालेलं आहे पनीर
कैरीची चटणी, चपाती आणि पराठा. आणि आपली तयार झाली आहे हॉटेल सारंगीची पहिली डिश. आणि जोपर्यंत आपण पनीरची भाजी, चटणी आणि पुरी, चपाती बनवत होतो तोपर्यंत हिने बघा हे काय बनवले. मी बनवलं आहे पिझ्झा, सँडविच, फ्रेंच फ्राईज, मॅगी आणि सॉस. ही आपली दुसरी डिश पण तयार आहे. आता पहिले आपण काजू कतली बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण हे एक घेतलंय काजूचं पान आणि आपण ह्याला कट करणार आहोत. आता हे आपण कट करून घेतलेलं आहे. आता आपण याला पॅनमध्ये काढून घेणार आहोत. आणि ह्याच्यासोबत हे काही मसाले आहेत जे काजू कतलीला लागतात. खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही मागू शकता. आता आपण हे सगळे काजू कतलीमध्ये टाकून घेणार आहोत. तर मी तुम्हाला पहिले या मसाल्यांची प्राईस आणि नाव सांगणार आहे. तर हे पहिले आहे नानकटाई मसाला. हा भेटतो 350 रुपयाला. नंतर हा नेक्स्ट आहे चेरी मसाला, जो भेटतो तुम्हाला फक्त 300 रुपये. आणि हा आहे ॲपल मसाला, जो नॉर्मली बाजारातही मिळतो. हे फक्त आहे 100 रुपयाला. आणि हे आहे ब्लॅकबेरी मसाला. हा सगळ्यात महाग आहे 580 रुपयाला. आणि हे सर्व काही जर तुम्ही एकसोबत घेतले तर तुम्हाला फक्त 800 रुपयात सगळे बसणार आहेत. ही सगळं मसाला टाकलेला आहे आणि हे आपण मिक्स करून घेणार आहोत. तर ही रेडी आहे आपली थर्ड डिश काजू कतली. तर फोर्थ डिश काय बनायची ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. गुड बाय. आमच्या हॉटेलला नक्की विजिट करा आणि ह्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचे विसरू नका. सर्वांमध्ये शेअर करा.